जिल्हा परिषदेत शक्तीपीठाला विरोध करण्याचा ठराव करण्यात आला। जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये बहुमताने हा ठराव मंजूर झालाय। काँग्रेसचे गटनेते एकनाथ पाटील यांनी हा ठराव मांडलाय, तर भाजपच्या सदस्यांनी परस्पर विरोधी भूमिका मांडली। दरम्यान यावर काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे पाहूया। त्या पत्राच्या आधारे काम मंजूर होतील असा विश्वास या ठिकाणी पदाधिकाऱ्यांनी दिलेला आहे। त्यात नसलं आणि उद्या जर तुम्ही पोस्टाने पाठवलं तर ग्राउंडची भावना बघितली तर हा शक्तीपीठ मार्ग गरजेचा नाही। कोल्हापूरमध्ये 11 नद्यातून हा महामार्ग जातो। 12 जिल्ह्यात गरज नसलेला महामार्ग ही सार्वत्रिक भावना आहे। हा काय प्रोजेक्ट मुद्दामून कोण विरोध करतंय, विकासाच्या अडवाय असातला विषय नाही, परंतु वायबिलिटी या प्रोजेक्टची नाही हे सिद्ध होते आणि शेतकरी उद्ध्वस्त होणार आहे हे यातून निष्पन्न होतं। हे याचं म्हणजे त्याची कल्पना सगळ्यांनाच आहे, सर्वपक्षीय लोकांना आहे। लोकराजा राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या 152व्या जयंतीच्या निमित्ताने आज कोल्हापुरात मोठा उत्साह पाहायला मिळतोय। कोल्हापुरातल्या दसरा चौकात असणाऱ्या शाहू महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला खासदार शाहू छत्रपती महाराज यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि कोल्हापूरकरांनी अभिवादन केले। त्यानंतर शहरातून रॅली सुद्धा काढण्यात आली। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सतेज औंधकर। लोकराजा राजश्री छत्रपती शाहू महाराजांची आज 152वी जयंती आहे आणि या जयंतीच्या निमित्तानं कोल्हापुरात खूप मोठा उत्साह पाहायला मिळतोय। आपण सध्या आहोत दसरा चौकामध्ये आणि याच ठिकाणी आता काही वेळात रॅलीला देखील सुरुवात होणार आहे। अनेक शाळेचे विद्यार्थी या रॅलीमध्ये सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर लेझिमचा देखील या ठिकाणी ठेका आहे। लेझिमवरती हे सगळे विद्यार्थी आहेत, हे या ठिकाणी शाहू जयंतीच्या या उत्सवात सहभागी झालेले आपल्याला दिसून येत आहेत। शाहू महाराज देखील या ठिकाणी दाखल झाल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळतंय आणि शाहू महाराजांच्या या उपस्थितीमध्ये खरं तर आता अभिवादन जे आहे ते या ठिकाणी शाहू महाराजांना केलं जातंय। एकूण जर पाहिलं तर शाहू महाराजांच्या या जयंतीचा उत्साहाच्या निमित्तानं जिल्हा प्रशासन असेल, लोकप्रतिनिधी असतील, हे शाहू महाराजांच्या पूर्णाकृती जो पुतळा आहे दसरा चौकातला त्या ठिकाणी या ठिकाणी अभिवादन देखील केलेलं आहे। एकूण जर पाहिलं तर खूप मोठा उत्साह शाहू महाराज या जयंतीचा आपल्याला पाहायला मिळतोय आणि अनेक शाळेचे विद्यार्थी या रॅलीमध्ये सहभागी होऊन शाहू महाराजांनी जे दिलेले संदेश आहेत त्याचे कुठेतरी एक आठवण पुन्हा एकदा जनतेला करून देण्याचा प्रयत्न करतायत। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। आज शाहू जयंती आहे। 150हून अधिक वर्ष त्यांना झालेले आहेत आणि त्या निमित्ताने सर्व जनतेला शाहू महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि त्यांचा आदर्श घेऊन सर्वांनी चालत राहावं ही अपेक्षा करतो। राजश्री छत्रपती शाहू महाराजांची आज 152वी जयंती आहे। राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने लक्ष्मी विलास पॅलेस या त्यांच्या जन्मस्थळी मान्यवरांनी हजेरी लावली। पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, खासदार शाहू छत्रपती, मंत्री हसन मुश्रीफ, काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी राजश्री छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन केलं। राजर्षी शाहू महाराजांच्या आजच्या दिवशी महाराजांच्या विचाराचा, कर्तृत्वाचा आदर्श घेऊन प्रत्येक माणसानं काम करावं, प्रेरणा घ्यावी अशा पद्धतीचा दिवस आहे। त्यामुळे कोल्हापूरला त्यांच्या जन्मभूमीपासून ते देशभरामधल्या प्रत्येक कार्यकर्त्याला एक नवीन ऊर्जा देण्यासाठीचा आजचा दिवस आणि आजचं प्रेरणास्थळ आहे। ज्या छत्रपती शाहू महाराजांनी समतेचा संदेश आणि सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची भूमिका घेतली त्यांची आज जयंती या ठिकाणी होते आणि या जयंतीच्या निमित्तानं शाहू महाराजांच्या विचारानं या सरकारनं पावलं टाकावीत अशी आमची अपेक्षा असणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।